जेव्हा एखादा विषाणू वर्षानुवर्ष मानवी शरीरावर जीवघेणा हल्ला करत असतो आणि त्याच्या एका विशिष्ट प्रकारावर कोणतीही अधिकृत लस उपलब्ध नसते, तेव्हा जगाची अपेक्षा फक्त एकच गोष्टीवर टिकून असते, ती म्हणजे वैद्यकीय संशोधन. अशाच एका अत्यंत धोकादायक आणि संसर्गजन्य विषाणू विरोधात आता मानवी संरक्षणाची पहिली भिंत उभारली जाते. ब्रिटनमधील जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड विद्यापीठात 24 जुलै रोजी एका स्वयंसेवकाला या लसीचा पहिला डोस देण्यात आलाय. हा आजार म्हणजे इबोला. तुम्ही सर्वांनी ह्या आजाराचं नाव ऐकलं असेल. इबोला हा अत्यंत धोकादायक आणि विषाणूजन्य आजार मानला जातो. ताप, तीव्र अशक्तपणा, उलट्या, जुलाब आणि गंभीर प्रकरणांमध्ये अंतर्गत व बाह्य रक्तस्राव ही या आजाराची मुख्य लक्षणे आहेत. इबोला विषाणूचे तसे अनेक प्रकार आहेत, पण त्यातील बुडीबुंग्यो या आजारावर आजपर्यंत कोणतीही मंजूर असलेली लस उपलब्ध नव्हती. यामुळेच या नव्या चाचणीकडे आता जगभरातील आरोग्य क्षेत्राचं लक्ष लागलंय. ऑक्सफर्ड वॅक्सिन ग्रुप आणि पॅन्डेमिक सायन्स इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांनी ही लस आता विकसित केली आहे. विशेष म्हणजे ज्या तंत्रज्ञानाचा वापर करून कोविड-19ची ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेका लस तयार करण्यात आली होती, त्या तंत्रज्ञानाचा आधार या लसीसाठी घेण्यात आलाय. या आंतरराष्ट्रीय संशोधनात भारताचा विशेष मोठा वाटा आहे. त्यामध्ये पुण्याचा सुद्धा वाटा आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने ही लस विकसित करण्यात आली होती. सिरमने या लसीच्या तब्बल 6,20,000 डोसेसची निर्मिती आधीच केली आहे. सध्या कॉंगो लोकशाही प्रजासत्ताक म्हणजेच DRC मध्ये बुडीबिंग्यो प्रकारामध्ये इबोलाचा उद्रेक सुरू आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी आणि रुग्णांचे प्रमाण वाचवण्यासाठी एका प्रभावी लसची अत्यंत गरज निर्माण झाली होती. आणि या मानवी चाचणीच्या पहिल्या टप्प्यात 18 ते 55 वर्ष वयोगटातील निरोगी लोकांचा सहभाग आहे. आगामी काही आठवड्यातच आणखी काही स्वयंसेवकांना हा डोस दिला जाईल. लस दिल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या शरीरात निर्माण होणाऱ्या प्रतिकार शक्तीचं आणि तिच्या सुरक्षिततेचं सखोल मूल्यांकन या शास्त्रज्ञांकडून केलं जाणार आहे. त्यानंतर पुढील टप्प्यात युगांडामध्ये सुद्धा या लसीच्या वैद्यकीय चाचण्या घेतल्या जातील. आता यामध्ये संशोधकांनी केवळ 8 आठवड्यांच्या विक्रमी वेळेत या लसीची संकल्पना प्रत्यक्ष मानवी चाचणीपर्यंत पोहोचली आहे. या संपूर्ण संशोधनाला कोलिशन फॉर एपिडेमिक प्रिपेरेशन इनोव्हेसिस CEPI चे आर्थिक सहाय्य लाभलंय. थोडक्यात सांगायचं तर बुंडीबुंग्यो इबोला सारखा जीवघेण्या विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी हे पाऊल अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटच्या सहकार्यामुळे भारताचे जागतिक आरोग्य क्षेत्रातील योगदान आता पुन्हा एकदा सिद्ध झालंय. वैद्यकीय जगातील ही नवीन प्रगती मानवाच्या विषाणूंविरुद्धचा लढा हा अधिक मजबूत करेल का? आणि ही लस आता या साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी किती यशस्वी ठरेल? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा सिविक मिरर. कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे.